कोपरगाव मतदारसंघात शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने सलग 18 तास हजेरी लावत रौद्ररूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले। काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, तूर, भाजीपाला, फळपिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले। काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले। झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळपासून मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली। भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला। काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊन नागरिकांच्या राहण्याची भोजनाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वतःची यंत्रणा उभी करून मदत केली आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन पंचनामे करावे। केलेल्या पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करून जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या। नाशिक धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला जवळपास 80,000 क्युसेक पाणी सोडण्यात येऊन त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नदीकाठच्या गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। कोणत्याही प्रकारची कुठलीही मदत लागल्यास प्रशासकीय यंत्रणेशी व माझ्या यंत्रणेशी तातडीने संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये सर्व मंडळामध्ये 65 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। सरासरी 115 mm चा पाऊस प्रत्येक मंडळामध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळे सगळीकडे कोपरगाव तालुक्यामध्ये आणि राहता तालुक्यातले जे काही 11 गाव आहे, राहता तालुका असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी काही नैसर्गिक जे ओढे नाले आहे यांना काही अडथळा निर्माण केलेला असेल, त्या ठिकाणच्या बाजूच्या शेती असतील किंवा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्त्या असतील किंवा घरं असतील, त्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। म्हणून त्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मी प्रशासनाला सूचना केलेली का आपण आता पंचनामा फील्डवर जाऊन करण्याची गरज राहिलेली नाही। आपण सरळ सरळ जी काही पीक पाणी आहे त्या पद्धतीने सोयाबीन, मका, कापूस जे काही पिकं असतील यांचं क्षेत्र जे काही टोटल आहे, कारण सोंगणीला आता जस्ट सुरुवात झालेली होती आणि आता अतिवृष्टी झाल्यामुळं कोणालाच सोंगता आलेलं नाही, त्यामुळं नुकसान पासून कोणीच वाचलेलं नाही। पण सरसकट पंचनामे करावे अशा प्रकारची सूचना केलेली।